नमस्कार मित्रांनो, रस्त्यावर बसने किंवा कारने प्रवास करत असताना तुम्ही पाहिलं असेल की अनेक रस्ते एकमेकांना जोडलेले असतात आणि आपल्याला जिथे जायचंय त्यानुसार आपण रस्ते बदलतो. कधी कधी आपण लेफ्ट टर्न घेतो तर कधी राईट टर्न. कधी आपण हायवेने प्रवास करतो तर कधी साइड रोड्सनी. आपण ते सहजगत्या बदलू शकतो कारण ते एकमेकांशी जोडलेले असतात आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मदत करतात. जसं रस्त्यांमुळे लोकांना प्रवास करता येतो आणि हव्या त्या ठिकाणी पोहोचता येतं, तसंच कनेक्टिव्हिटीमुळे लोकांना इन्फॉर्मेशन ग्लोबली शेअर करता येते. ही कनेक्टिव्हिटी इंटरनेटमुळे प्रत्यक्षात येते, ज्यामुळे व्यक्तीला जगभरातील कोणत्याही कानाकोपऱ्यात असलेल्या व्यक्तीसोबत रिअल टाइम मध्ये इन्फॉर्मेशन शेअर करता येते. जसं जगाच्या दुसऱ्या भागात असलेल्या तुमच्या मित्राला तातडीनं मेसेज किंवा फोटो पाठवता येतो. जर आपल्याला एखादी गोष्ट माहित नसेल तर आपण काय करतो? आपण आपला फोन काढतो आणि गुगल करतो. गुगल आपल्याला त्या टॉपिकशी संबंधित भरपूर माहिती प्रोव्हाइड करतं. ही माहिती मिळते कशी याचा कधी विचार केलाय? ही माहिती अनेक लोक ऑनलाईन शेअर करतात आणि जेव्हा तुम्ही तुमचा स्मार्टफोन किंवा कम्प्युटर इंटरनेटला जोडता, तुम्हाला ही माहिती मिळते. त्यामुळे जगभरातील लोकांमध्ये असलेल्या कनेक्टिव्हिटीमुळे तुम्ही कोणतीही माहिती ऍक्सेस करू शकता. उदाहरणार्थ, फेसबुक आणि व्हॉट्सअप सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ही कम्युनिकेशन टूल्स आहेत, ज्यामुळे वर्ल्ड वाईड इन्फॉर्मेशन शेअरिंग करता येते. युजर्स तत्काळ टेक्स्ट, इमेजेस, व्हिडिओज आणि इतर कंटेंट ग्लोबल ऑडियन्स बरोबर शेअर करू शकतात. यामुळे जागतिक स्तरावर लोक कसे कनेक्ट होतात आणि इन्फॉर्मेशन शेअर करतात यात लक्षणीय बदल घडला आहे. आता याच माहितीच्या आधारावर हे स्टेटमेंट बरोबर आहे का चूक हे मला सांगा बरं. स्टेटमेंट आहे, जगभरातील माहिती वाटली जाणे हे कनेक्टिव्हिटीमुळे शक्य होते. जसं रस्त्यांमुळे जागा एकमेकांशी जोडल्या जाऊन लोकांना प्रवास करता येतो, इंटरनेटमधून मिळणाऱ्या डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे लोक एकमेकांशी कनेक्ट होऊन इन्फॉर्मेशन शेअर करू शकतात. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे बरोबर. मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का आपण MSCIT पुस्तकात इंटरनेट बद्दल डिटेल मध्ये शिकलो होतो, पान नंबर 20 ते 24 मध्ये. त्याच प्रकारे तुम्हाला या टॉपिकचे डिटेल्ड एक्सप्लेनेशन इरा लर्निंग सेशन 5 मध्ये मिळेल. मला आशा आहे या प्रश्नामुळे तुम्हाला हा टॉपिक नीट समजला असेल. असेच काही प्रश्न पुढील सेशन मध्ये सोडवूया.